सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचं आगमन झालेलं आहे। हिंदू जननायक सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, हिंदू जननायक सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा। मी सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। धन्यवाद। यानंतर पर्वती विधानसभा मतदारसंघाचे विभागाध्यक्ष विक्रांत अमराळे, त्याचबरोबर कसबा विधानसभा मतदारसंघाचे विभागाध्यक्ष गणेशजी भोकरे यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा सत्कार करावा। विक्रांत अमराळे, विक्रांत अमराळे। हिंदू जननायक सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा, यानंतर पर्वती विधानसभा मतदारसंघाचे विभागाध्यक्ष विक्रमजी आमराळे हे सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना श्रीरामाची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करतात। जय श्रीराम। आपण सर्वजण ज्या गोष्टीची वाट पाहता आतुरतेने, मी सन्मान्य हिंदू जननायक सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी आपणास संबोधित करावं। जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी भाषणाला सुरुवात करण्या अगोदर बघाशी एका वृत्तवाहिनीच्या वरती आलेली क्लिप कोणीतरी मला दाखवली आणि आजच्या या माझ्या भाषणासाठी म्हणून आपल्या पुण्यातले काही अंध विद्यार्थी इथे आलेले आहेत असं मला कळलं। कुठे आहेत ते? कुठे आहेत? तिथे बसलेले आहेत का? कुठे आहेत? त्यांना सांभाळून वरती व्यासपीठावरती घेऊन या। आता राहू दे।
जरा मागे खुर्च्या ठेवायला सांगा. बसू तिकडे मागे. बस बस. सुरू करू. खरं तर आपल्या सभांना काही हॉल बिल परवडत नाहीत, परंतु मी आपल्या सगळ्या पुण्याच्या पदाधिकाऱ्यांना मी सांगितलं होतं, म्हटलं SP कॉलेज मिळते का बघा. मग SP कॉलेजच्या लोकांनी नकार दिला की हल्ली आम्ही कोणालाच देत नाही. आता आम्हाला नाही तर कोणालाच नाही. मग ते काय नदीपात्राचा विषय झाला, पण एकूणच आत्ता सध्याचं हवामान पाहता कोणत्या वेळेला पाऊस पडेल अशी चिन्ह सध्या तरी दिसत आहेत. काल मुंबईमध्ये पाऊस पडला, आज कदाचित पुण्यात पडेल पण. आणि मी म्हटलं की ते निवडणुका नाहीत, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा. तर मी यांना सगळ्यांना सांगितलं, म्हटलं आपण गणेश कला क्रीडाला घेऊ, म्हटलं आपण निवडणुकांना वेळ आहे म्हटलं. काय आलं काय आवाज येईल, हळूहळू येईल. त्या दिवशी मी पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर जरा थोडंसं माझं पायाचं दुखणं चालू आहे. आणि त्या पायामुळे थोडंसं कमरेला मला थोडा त्रास होतो. 2 दिवस इथे पुण्यामध्ये तसं काही नव्हतं म्हणून मी परत मुंबईला गेलो. जरा काही फिजिओ जरा काही करायचं होतं. पण त्या दरम्यान मी जरा डॉक्टरांशी बोलून घेतलं, पण ते जरा थोडंसं प्रकरण जरा जास्ती वाढलं असल्यामुळे येत्या 1 तारखेला जरा शस्त्रक्रिया करतोय. ते शस्त्रक्रिया माझ्या या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. हे का सांगितलं तुम्हाला, कारण कोणालाही न सांगता शस्त्रक्रियेला गेलो तर हे आमचे पत्रकार बांधव कुठचा अवयव बाहेर काढतात काही कळतच नाही नंतर.
मी म्हटलं बाकीच्या गोष्टींची ओढाताण करण्यापेक्षा आपणच सांगितलं बरं कशाचं आहे ऑपरेशन. बिचार त्यांचंही मला वाईट वाटतं. ते आत्ता पण ते स्कूटर बिटरवरनं ते कॅमेरे बिमेरे घेऊन फिरत होते. त्या दिवशी मी पुस्तक घ्यायला गेलो तिकडे पण बिचारे ते होते. आता काय त्यांना सांगितलं जातं काही फुटेज घ्या वगैरे वगैरे. तर मी कंटाळतो त्या गोष्टीला. बरं भाषण दाखवणं इथपर्यंत मी समजू शकतो. आता निघाले, आता दरवाजा उघडला, हा बघा डावा पाय दिसला, हे बघा त्यांचं बोट दिसलं. कोणाला इंटरेस्ट आहे झाला त्याच्यामध्ये? एक एक अवयव दाखवत बसणार तुम्ही माझा. पण असो, ते त्यांचं काम ते करत असतात. आजच्या या सभेचं आयोजन मी मुद्दामून करण्यामागचं कारण, परवा दिवशी मी जी 4 ओळी टाकल्या की अयोध्या दौरा तुर्तास रद्द. अनेकांना वाईट वाटलं, अनेकांना आनंद झाला, अनेक जण कुत्सितपणे बोलायला लागले. आणि म्हणून मी तो साधारणपणे 2 दिवसांचा जरा एक बफर दिला होता मुद्दामून, की काय बोलायचं ते बोलून घ्या एकदा. आणि मग मी माझी भूमिका महाराष्ट्राला सांगीन, देशाला सांगीन. ज्या दिवशी ही आपण लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली त्याच्यानंतर मी इथे पुण्यामध्ये, तुम्हाला आठवत असेल तर मी अयोध्येला जाणार त्याची तारीख जाहीर केली. आणि त्याच्यानंतर काही दिवसातच हे सगळं प्रकरण सुरू झालं की अयोध्येला येऊ देणार नाही. आणि मग ते सगळं प्रकरण वाढतंय. मी पाहत होतो हे काय चाललंय नेमकं. मला मुंबईमधनं पण माहिती मिळत होती, मला दिल्लीमधनं पण माहिती मिळत होती, मला उत्तर प्रदेशातनं पण काही गोष्टी लोक सांगत होते की नेमकं काय चाललंय. आणि एक वेळ अशी आली की माझ्या असं संपूर्णपणे लक्षात आलं की हा ट्रॅप आहे, हा सापळा आहे. आपण या सापळ्यामध्ये अडकलं नाही पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टींची जी सुरुवात झाली, त्याची जी रसद पोचवली गेली, ज्या गोष्टी केल्या त्याची सुरुवात महाराष्ट्रातनं झाली. की हा पुन्हा विषय बाहेर काढा. ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते. आणि मग त्या सगळ्यांनी सगळ्या गोष्टी मिळून सगळा आराखडा आखला गेला. मी एकाच गोष्टीचा विचार केला, मी खरं तर अयोध्येला जाणार याचा मला जो विचार माझ्या मनामध्ये होता, राम जन्मभूमीचं दर्शन घेणं हे आलंच. परंतु मला असं वाटतं तुमच्यापैकी अनेक जण त्यावेळेला जन्माला देखील आलेले नसतील. तेव्हा आजच्यासारखी चॅनल्स नव्हती. त्यावेळेला एकच दूरदर्शन एवढं एकच चॅनल होतं आपल्याकडे भारतामध्ये. आणि त्या दूरदर्शनवरती आत्ताच्या काही चॅनलचे काही कोणी आहेत काही पत्रकार वगैरे, ते त्यावेळेला न्यूज रील्स चालवायचे. एक अर्ध्या तासाच्या काही गोष्टी यायच्या आणि ते मग ते दूरदर्शनच्या वरती ते दाखवायचे. मला आजही आठवते, माझ्या डोळ्यासमोर ती अजूनही ते चित्र उभं आहे. ज्या वेळेला मुलायम सिंग सरकार ज्या वेळेला तिकडे होतं उत्तर प्रदेशमध्ये, ज्या वेळेला भारतातनं सगळ्या ठिकाणाहून ज्या वेळेला कारसेवक अयोध्येला गेले होते, त्यावेळेला आपल्या त्या सर्व कारसेवकांना ठार मारण्यात आलं होतं.
आणि त्या सगळ्या कारसेवकांची प्रेतं ही त्या शरयू नदीमध्ये तरंगताना मी त्याची व्हिज्युअल्स पाहिली होती. मला रामजन्मभूमीचं दर्शन तर घ्यायचं होतंच, प्रश्नच नाही. पण जिथे माझे कारसेवक गेले, जिथे त्यांना मारलं गेलं, ती जागा पण तिकडे अयोध्येला आहे, त्याचंही दर्शन मला घ्यायचं होतं. असो, राजकारणामध्ये भावना समजत नसतात अनेकांना. नाही समजल्या. परंतु ज्या प्रकारचं माहोल तिकडे उभं केलं जात होतं, मी उद्या तिथे समजा हट्टाने जायचं असं समजा ठरवलं असतं. मला माहिती आहे की आपल्या पक्षामधले हजारो आपले महाराष्ट्र सैनिक, महाराष्ट्रातनं असे माझे अनेक हिंदू बांधव हे तिकडे अयोध्येला आले असते. आणि तिथे जर काही झालं असतं तर आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावरती केसेस टाकल्या गेल्या असत्या, तुम्हाला जेलमध्ये सडवलं गेलं असतं. आणि हकना काही कारण नसताना तुमच्यावरती अनेक केसेस आणि जेलमध्ये जाणं आणि त्या केसेस परत तिकडे चालवणं. आणि तो ससेमिरा जेव्हा तुमच्या पाठीशी लावला असताना, हे इथे बाळा नांदगावकर बसलेत, नितीन सरदेसाई बसलेत, मी यांच्याशी बोलत होतो. मी म्हटलं मी आपली पोरं म्हटलं मी हकना घालवणार नाही अशी. आणि मग बरोबर त्यावेळेला अनेक प्रमुख सगळे पदाधिकारी त्यावेळेला तिकडे बरोबर येणार होतेच. या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवरती, तुमच्यावरती, सगळ्यांवरती तिकडे केसेस टाकल्या गेल्या असत्या. आणि ऐन निवडणुकीच्या वेळेला त्या सगळ्या गोष्टी लावल्या असत्या. आणि निवडणुकीच्या वेळेला इकडे कोणीच नसतं. हा सगळा ट्रॅप होता. एक कोणतरी खासदार उठतो आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य आहे का हो? या सगळ्या अनेक गोष्टींना अनेक पापुत्रे आहेत. मला काही पापुत्रे मला तुम्हाला सांगता पण येणार नाही, मला काही बोलता पण येणार नाहीत. पण ही माझी महाराष्ट्रातली ताकद हकनाक तिकडे सापडली असती, ती मला सापडून द्यायची नव्हती. मी म्हटलं जात नाही म्हटल्यानंतर 4 शिव्या खायला पण मी तयार आहे. माझ्यावरती टीका होणार असेल तर टीका पण सहन करायला तयार आहे. पोरं नाही अडकू देणार मी. आत्ता जाग आली या सगळ्या गोष्टी की राज ठाकरेंनी माफी मागावी वगैरे. जवळपास 12-14 वर्षानंतर आठवण झाली. तेव्हा कुठे होती ही सगळी माणसं? राज ठाकरेंनी माफी मागितली तरच त्यांना अयोध्येमध्ये पाऊल ठेवून देऊ. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, यातनं चुकीचे पायंडे पडतात एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवावं. विषय माफी मागण्याचाच आहे ना. मग गुजरातमध्ये एक अल्पेश ठाकूर नावाचे एक गृहस्थ आहेत. 2017 मध्ये तिकडे जे उत्तर प्रदेश बिहार बंद जे तिकडे कामासाठी जी लोक गेली होती त्यांच्याकडनं कोणाकडनं तरी तिथे एका मुलीवरती बलात्कार झाला. आणि तो बलात्कार झाल्यानंतर तिकडच्या उत्तर प्रदेश बिहारच्या लोकांना मारले आणि जवळपास 10 ते 15 हजार उत्तर प्रदेश बिहारच्या लोकांना तिकडनं त्या रात्री गुजरातमधनं हाकलून दिले. ती लोक मुंबईमध्ये आली. आपल्याकडे तर काय आवजाव घर तुम्हारा आहे. हे मुंबईमध्ये आले आणि मुंबईमधनं नंतर परत ते उत्तर प्रदेशमध्ये गेले. परंतु तिकडे त्यांना मारण्यात आलं, तिकडे त्यांना हुसकवण्यात आलं, गुजरातमधनं बाहेर काढण्यात आलं. तिथून कोण माफी मागणार आहे? तिथून कोणाची माफी मागायला लावणार आहात तुम्ही? कोणाला माफी मागायला लावणार? आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही पण सर्वांनी हे राजकारण नीट समजून घेणं गरजेचं आहे की हे आत्ता कसं काय सुरू झालं अचानक.
ज्यांना आपलं हिंदुत्व झोंबलं, ज्यांना आपले लाऊडस्पीकर झोंबले, सगळ्यांनी एकमेकांचे सगळे आपल्या विरोधामध्ये सगळे एकत्र येतात, अन्यथा भांडत असतात. साधी गोष्ट लक्षात घ्या ना. ते आता ते काय कोणते दाम्पत्य, राणा दाम्पत्य. बरं, मी सांगितलं काय की जर मशिदीवरती बांग जोरामध्ये लागली तर त्याच्या समोर जाऊन हनुमान चालीसा तुम्ही लावा. अनेक ठिकाणी लावली गेली. हे राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवरती जाऊन तिकडे हनुमान चालीसा म्हणणार. अरे मातोश्री बंगला काय, ती काय मशीद आहे का? आणि मग ते एवढं सगळं प्रकरण झालं. मग त्यांना काहीतरी अरेस्ट केली, मग ते आतमध्ये टाकले गेले. मग ते आतमध्ये होते दोन मधू इथे आणि चंद्र तिथे. आणि मग या सगळ्या गोष्टींमधनं ते सगळे परत मग एकत्र आले. मग त्यांना सोडण्यात आलं. शिवसेनेकडनं काय वाटेल ते बोलण्यात आलं त्यांना. ते पण काहीतरी वाटेल ते बोलत होते शिवसेनेवर. एवढा सगळा राडा तुम्ही सगळ्यांनी टेलिव्हिजनवरती पाहिल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. शिवसेनेमध्ये काम करणारी जी लोक आहेत, जे शिवसैनिक आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांना काहीच नाही वाटत या गोष्टींचं. की जी लोक मातोश्रीवरती तिकडे हनुमान चालीसा वाचायला आले, ज्यांच्यामुळे एवढा सगळा प्रकरण सगळं अख्खं घडलं, आणि त्यांच्याबरोबर तुम्ही तिकडे लडाखमध्ये फिरताय, तिकडे तुम्ही खांद्यावरती हात ठेवून त्यांच्याशी बोलताय, तिकडे तुम्ही त्यांच्याबरोबर जेवताय, हे सगळे ढोंगी आहेत. ह्यांचं हिंदुत्व नुसतं पकपक 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 एवढ्या पुरतच आहे. याला दुसऱ्या गोष्टी नको आहेत. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा चालू आहे मला काही कळतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, ह्यांचं खोटं हिंदुत्व. चला, वॉशिंग पावडर विकतोय का तुम्ही? तुम्हारी कमीज हमारी कमीज से सफेद कैसी. प्रश्न असा आहे ना की खरं हिंदुत्व काय आहे ह्याचे रिझल्ट पाहिजेत लोकांना. हिंदूंना त्याचे रिझल्ट पाहिजेत जे आम्ही देतो. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आम्ही रिझल्ट देतो. हे जे आता उत्तर प्रदेश बिहारचं बोलतायत ना आता हे सगळेजण, हे जेव्हा आंदोलन झालं होतं, आठवा तुम्ही या गोष्टीला, आता 12-14 वर्ष झाली. महाराष्ट्रामध्ये रेल्वे भरती होती आणि रेल्वे भरतीसाठी म्हणून तिकडनं लोक, हजारोनी लोक इथे महाराष्ट्रात रेल्वे स्टेशन्सवरती आली. मी त्याचा फोटो पाहिले सगळे वर्तमानपत्रांमध्ये. पण हे काय म्हणून आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, म्हटलं जरा त्यांच्याशी भेटून बोलून घ्या. आपले लोक भेटून बोलायला गेले होते. की कुठून आलात, काय चाललंय तुमचं, कशासाठी आलात तुम्ही इथे. तिथे बोलता बोलता त्या बाचाबाचीत तिथल्या एका मुलाने आपल्या एका पदाधिकाऱ्याला आईवरनं शिवी दिली. आणि जे सगळं प्रकरण सुरू झालं ते तिथून सुरू झालं. ते प्रकरण सोडा, पण होतं काय तर महाराष्ट्रामध्ये रेल्वे भरती होती आणि महाराष्ट्रामध्ये रेल्वे भरती आहे याच्या जाहिराती महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रांमध्ये कुठेही नाही. महाराष्ट्रातल्या मुलांना काहीही माहिती नाही आणि त्याच्या जाहिराती उत्तर प्रदेश आणि बिहारच्या वर्तमानपत्रांमध्ये येत होत्या. याच्याबद्दल बोलायचं नाही. उद्या जर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जर समजा रेल्वे भरती होत असेल तर उत्तर प्रदेश आणि बिहार मधल्या मुलांना तिकडे नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये असेल तर महाराष्ट्रातल्या मुलांना मिळाल्या पाहिजेत. इथे हजारो बेरोजगार तरुण तरुणी आज इथे आहेत. पण या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर
ज्यावेळेला तिथे ममता बॅनर्जी ज्यावेळेला रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांनी रेल्वे परीक्षा या स्थानिक भाषेमध्ये घेतल्या जातील म्हणून सांगितलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या हजारो मुलांना रेल्वेमध्ये भरती मिळाली, नोकऱ्या मिळाल्या. ते त्या आंदोलनाचं यश आहे. हे जे टिमक्या मिरवतात ना, राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडतो. मला एक आंदोलन दाखवायचं, एक आंदोलन जे अर्धवट सोडलं. टोल नाक्याचं आंदोलन हातामध्ये घेतलं. जवळपास 64 ते 70 टोल नाके महाराष्ट्रामधले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे बंद झाले. आणि ह्या बाकीचे टोल नाके म्हणजे ह्यांची काहीच जबाबदारी नाही. या बाकीच्या पक्षांची जबाबदारीच नाही की लोकांना हे टोलवाले लुटतायत, त्याच्याबद्दल हे काही बोलणार नाहीत. या आपल्या मुंबईमध्ये या काय ते तुमचं काय बॉलिवूड का काहीतरी पाकिस्तानी कलावंत येत होते. या देशामधनं हाकलून दिले त्यांना. कुठे होते त्यावेळेला हिंदुत्वाची पकपक करणारे? ज्यावेळेला त्या रजा अकादमीच्या लोकांनी ज्यावेळेला मोर्चा काढला आणि आमच्या पोलीस माता भगिनींना घोळका करून आतमध्ये घेऊन त्यांच्या आबरूवरती हात घातला गेला, ते सगळे बाहेरचे सगळे मुसलमान तिकडे आलेले, त्या मोर्चामध्ये आलेले, त्यांनी आमच्या आया बहिणींवरती हात टाकला. त्याच्या विरोधात काढलेला मोर्चा हा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढला, बाकी नाही कोणी काढला. कोणतं हिंदुत्व बोलतोय तुम्ही? आणि प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मला एक पहिली गोष्ट सांगावी, तुमच्या अंगावरती एक तरी आंदोलन केल्याची केस तरी आहे का हो? मग ती मराठीच्या प्रश्नावरती असेल ना ते हिंदुत्वाच्या प्रश्नावरती असेल, एक तरी केस आहे का? भूमिकाच कुठची घ्यायची नाही. 92-93 ला दंगल झाली एवढंच फक्त आठवून द्यायचं, त्याच्यावरती फक्त सुरू. परवा दिवशी म्हणाले संभाजीनगरचं नामांतर झालं काय नाही झालं काय? मी बोलतोय ना. अरे तू कोण आहे? तू कोण? वल्लभभाई पटेल काय महात्मा गांधी? तू कोण आहे की मी बोलतोय ना? अरे मी बोलतोय ना, काय लॉजिक आहे? इतकी वर्ष केंद्रामध्ये सत्ता होती, आजपर्यंत कधी संभाजीनगरचा प्रश्न कधी मिटवला? नामांतरचा प्रश्न कधी मिटवला? कधीच नाही. कारण तो सतत निवडणुकांच्या दृष्टिकोनात जिवंत ठेवायचा आहे, सतत जिवंत ठेवायचा आहे आणि त्याच्यावरनं मतं मिळवायची आहेत. याच गोष्टी फक्त यांना करत बसायच्या आहेत. कारण उद्या नामांतर झालं, संभाजीनगरचं नाव झालं, प्रश्नच मिटला. मग बोलायचं कशावर? त्या संभाजीनगर मधली सर्व लोक, अनेक महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये ही प्रश्न आहे. 10 दिवस पाणी येत नाही शहरांमध्ये. संभाजीनगरमध्ये येत नाहीये, जालनामध्ये येत नाहीये, अनेक महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी येत नाहीये. ते विषयच नाहीत. मी मागच्या दसऱ्याच्या का कुठच्या ठाण्याच्या सभेमध्ये मी म्हणालो होतो की माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे की या देशामध्ये त्यांनी लवकरात लवकर समान नागरी कायदा आणावा. या देशाची लोकसंख्या नियंत्रणासाठी म्हणून नवीन अजून एक कायदा आणावा. आणि माझी तिसरी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींना, या औरंगाबादचं लवकरात लवकर संभाजीनगर हे तुम्ही नामांतर लगोरेच करून टाका. त्यांचं एकदा राजकारण मोडीतच काढा. ह्यांच्या राजकारणासाठी, हिंदू मुसलमान मतांच्या ध्रुवीकरणासाठी म्हणून त्या MIM ला मोठा केला की MIM सतत बोलत राहिली पाहिजे हिंदूंच्या विरोधामध्ये तिकडे संभाजीनगरमध्ये, की ज्याच्यातनं हे सगळं ह्यांची रोजीरोटी चालू राहील. ह्यांच्या लक्षात नाही आलं की आपण एक राक्षस वाढवतोय. आणि म्हणता तिकडे त्या MIM चा खासदार झाला ह्यांच्या राजकारणात.
या सगळ्या निजामाच्या अवलादी इथे महाराष्ट्रात वळवळ करायला लागल्या. याला भुसभुशीत जमीन दिली कोणी? यांनीच. यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी म्हणून करून दिली. आता ते आतमध्ये घुसले आहेत. ह्यांचा तिकडचा खासदार पडला शिवसेनेचा आणि MIMचा निवडून आला. आणि आमच्याच देशात, आमच्याच महाराष्ट्रामध्ये या MIMची औलाद येते आणि जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी म्हणून आग्र्याहून निघाला त्या औरंगजेबाच्या कबरीवरती येऊन डोकं टेकतात आणि आम्हाला लाज नाही, शरम नाही, काही वाटत नाही आम्हाला. कारण सत्ताधारीच असे बसलेले आहेत. आता आमच्या शरद पवार साहेबांना जर समजा औरंगजेब हा सुफी संत वाटत असेल तर ह्याच्या पलीकडे काय बोलायचं? सुफी संत अफजल खान हा शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता म्हणे. तो त्याचा म्हणे विस्तार करायला आला होता राज्याचा. मग काय मध्ये शिवाजी महाराज आले? तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलताय? आणि ह्यांचं हे जे सगळं राजकारण चालू आहे, हे राजकारण तुम्ही लोकांनी नीट समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला हे तुम्हाला गृहीत धरणार, वाटेल ते राजकारण करत बसणार. कोणी कोणाला भेटतंय, कोणी कोणाला काही सांगतंय. एकमेकांना ते काल ते कोणतरी शिवसेनेमधलं बोललं म्हणे की म्हणे ही काय आघाडी सरकार, काय कुठचं सरकार आहे, महाविकास आघाडी सरकार, हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावरती कहर म्हणजे पवार साहेब सांगतायत की आम्ही सकाळी भांडायचो आणि रात्री जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला एवढी देखील अक्कल नाहीये की तुम्ही काय कोणाबरोबर राहताय. लोकांना वाटेल हे ह्यांचं खोटं खोटं भांडण चालायचं. पण हे स्वतः इतके सत्तेमध्ये मशगूल आहेत की यांना कशाची काही पर्वाच नाहीये. आणि पर्वा एवढ्यासाठीच नाहीये कारण महाराष्ट्रातली जनता, देशातली जनता बेपर्वा वागते, काही सोडून देतात. हे सगळ्या गोष्टी विसरल्या जातात. निवडणुकीच्या तोंडावरती सगळ्या गोष्टी विसरायच्या आणि भलत्या गोष्टींवरती मतदान करून मोकळं व्हायचं. हे आजपर्यंत त्यांना जे वाटतंय ना की आम्ही काहीही केलं तरी आम्ही निवडून येतो, हा जोपर्यंत त्यांचा समज तुम्ही दूर करत नाही तोपर्यंत चांगले दिवस येणारच नाहीत. मला वाटलं होतं महाराष्ट्रामधला तिथे तो MIMचा माणूस तिथे त्या औरंगजेबाच्या कबरीवरती गेल्यावरती महाराष्ट्र खवळेल. काही नाही, थंड महाराष्ट्र. ज्या विजापूरवरनं निघाल्यानंतर अफजल खान महाराष्ट्रामध्ये येतो, वाई मार्गे येतो, कशाला? आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी म्हणून येतो. ज्याचा कोथळा शिवछत्रपती बाहेर काढतात त्याची एवढीशी असलेली एक कबर आज प्रतापगडाच्या पायथ्याशी जाऊन बघून या तुम्ही. एक 6 फूट काय 4 इंचाची 4 फूट अशी असलेली कबर, एक छोटी जुनी, त्याचा विस्तार आज जवळपास 15 ते 20 हजार फुटात झालाय. अफजल खानाची मशीद तिथे उभी राहिली आहे. अफजल खानाच्या मशिदीसाठी फंडिंग येत आहे. आमच्या शिवछत्रपतींना मारायला आलेल्या माणसाच्या कबरीसाठी फंडिंग देणारी माणसं कोण आहेत? कोण आहे त्या अवलादी? कुठून येत आहे हे पैसे? याचं कारण आम्ही शांत बसलेलो आहोत. आम्हाला कसलंही काही देणं घेणं नाही. आमच्या आजूबाजूला काय घडतंय, आमच्या आजूबाजूला काय घुसतंय आतमध्ये, आम्हाला काही परवाच नाही आहोत. आम्ही शांत थंड आहोत. आम्ही थंड गोळे लोण्याचे. आज भोंग्यांचा विषय ज्यावेळेला आपण काढला, भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सकाळच्या अजान बंद झाल्या.
जवळपास 92 ते 94% ठिकाणी आवाज कमी झाले. खरं तर माझी मागणी आवाज कमीची नाहीच आहे, लाऊडस्पीकरच निघाले पाहिजेत. पण बाबांनो, तुम्ही जोपर्यंत हे असे वेंदळ्यासारखे राहणार ना, तोपर्यंत ही माणसं अशीच घुसत राहणार. कारण त्यांना माहिती आहे की हे आज ऐकणार, थोडा वेळ चिडणार, नंतर सगळे विसरून जाणार, नंतर सगळेजण आपापल्या कामामध्ये लागणार. मला कल्पना आहे ना की या महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत. परवा दिवशी आमच्या एका शेतकऱ्याने तिथे त्याचा ऊस घेतला नाही साखर कारखान्याने, म्हणून अख्खं शेत पेटवून दिलं आणि स्वतः आत्महत्या केली. काही नाही, एवढी एक बातमी आली, त्या दिवसापुरता संपला विषय. आमच्याकडे माणसं मरतायत, शेतकरी आत्महत्या करतायत, 10-10 दिवस शहरांमध्ये पाणी येत नाहीये. कोणीतरी येऊन आमच्या त्या कोणाच्या औरंगजेबाच्या त्या कबरीवरती डोकं ठेवतोय. आम्ही थंड गोळे, आम्हाला राग येत नाही, आम्हाला काही वाटत नाही, आम्हाला शरम नाही, काही नाही. आम्ही थंड आहोत, शांत बसलेलो आहोत. आम्हाला या थंड बसण्यामध्ये, राग न येण्यामध्ये, काहीही न क्रिया करण्यामध्ये 900 वर्ष परकीयांनी सत्ता गाजवली या भूमीवरती. 900 वर्ष. मधला 125 वर्षाचा मराठीशाहीचा इतिहास जर बाजूला काढला तर 900 वर्ष पारतंत्र्यामध्ये होता देश. गजनीचा मोहम्मद आल्यापासून ते साधारणपणे मधला 125 वर्षाचा काळ काढल्यानंतर 1947 साली ही भूमी स्वतंत्र झाली, ज्याला आपण हिंदुस्थान म्हणतोय, भारत म्हणतोय. ही सगळी मंडळी आतमध्ये घुसली कशी, आतमध्ये आली कशी, तुमच्यावरती राज्य केलं कसं? कारण आम्ही बेसावध होतो. आम्ही सतत सातत्याने बेसावध राहतो. आम्ही आजूबाजूला कुठेही काही पाहत नाही होत. आम्ही फक्त मोबाईलमध्ये काय कोणत्या क्लिप आल्यात आणि काय पुढचा फॉरवर्ड चालू आहे एवढंच फक्त बघतो. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की हे लाऊडस्पीकरचं भोंग्यांचं आंदोलन हे एका दिवसाचं आंदोलन नाही आहे. या गोष्टीला जर सातत्य नसेल, पुन्हा सगळ्या गोष्टी सुरू होणार. ते फक्त तुम्हाला चेक करतायत, ते फक्त तुम्हाला तपासतायत की जिवंत आहेत, हे विसरले, सोडून द्या. हळूहळू हळूहळू आवाज वरती परत यायला सुरुवात होणार. सारख्या सारख्या गोष्टी होत नाहीत. आता सुरू केलं ना, एकदाचा तुकडा पाडून टाका. एकदाचा तुकडा पाडून टाका. म्हणून मी आता एक पत्र तुम्हाला देणार आहे, आता नाही, पुढच्या काही दिवसांमध्ये, 1-2-4 दिवसामध्ये एक पत्र देणार आहे. माझी महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात जोडून विनंती आहे, प्रत्येक घराघरामध्ये ते पत्र पोहोचलं पाहिजे. हे आंदोलन आहे. प्रत्येक वेळेला आंदोलन हे काही सर्व समाजाने लोकांनी सगळ्यांनी येऊन रस्त्यावरती केलं पाहिजे अशातला भाग नाहीये, परंतु त्यांचं सहकार्य, त्यांचा सहभाग हा त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तरच या गोष्टी वेळीच थांबतील, बंद होतील. ते पत्र मी तुम्हाला लवकरच देणार आहे. या सगळ्या भोंग्याच्या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, जवळपास 28,000 मुलांना नोटिसा गेल्या महाराष्ट्र सैनिकांना. कमी जास्ती इकडे तिकडे असेल. 28,000. जो कायदा पाळा सांगतोय त्याला नोटिसा बजावणार, त्याला अटक करणार, त्यांना तडीपारा लावणार, आणि जे कायदे पाळत नाहीत त्यांच्याबरोबर चर्चा करणार. क्या लगता है असलम भाई, आपको कितना लगता है, कितना साउंड कितना होना चाहिए आपके पास में? चर्चा, या चर्चा काय करायची? या महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या लोकांवरती, सर्व मराठी हिंदू पोरांवरती तुम्ही केसेस टाकताय. आमचे संदीप देशपांडे जवळपास पाकिस्तान बॉर्डर क्रॉस करून आल्यासारखे पोलीस शोधत होते. शेवटी त्याच्या संदीपच्या बायकोने फ्रीज पण उडून दाखवला. अहो नाहीये घरात.
पण या सगळ्या आंदोलनामध्ये मी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर सगळ्यांनीच जोरात काम केलं त्याचे हे सगळे परिणाम आहेत, त्याचेच हे सगळे रिझल्ट दिसत आहेत. माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचे मी आभार मानीनच, त्यांचं अभिनंदन करीनच, पण खास करून आपल्या पक्षाच्या विधी विभाग, किशोर शिंदे ते आणि त्यांचे वकील सर्व मंडळी, महाराष्ट्रातली आपल्या सगळ्या विधी विभागाची सर्व वकील मंडळी, या सर्व लोकांचे मी खास करून आभार मानीन की सगळ्या ठिकाणी ही वकील मंडळी उभी राहिली आणि आपल्या पोरांना ताबडतोब बाहेर काढण्यात आलं. त्याच्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की आंदोलनं होतील, होत राहतील, करायची आहेत, काळजी नसावी, टीम तयार आहे. त्याच्यामुळे मी आता फार काही आपल्याला लांबण लावत नाही मी, परंतु मी पुढच्या आठवड्यामध्ये माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतर एक 2-4 आठवडे माझे जरा काही रिकव्हरी या सगळ्या गोष्टींसाठी जातील आणि ते झाल्यानंतर मग एक महिना, 1.5 महिन्यानंतर, 2 महिन्यांनी मी पुन्हा आपल्यासमोर येईन. त्यावेळेला अनेक गोष्टींवरती मला काय वाटतं, काय विचार आहेत ते मी आपल्यासमोर मांडीन. तुर्तास हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन आपल्याला चालू ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी जे पत्र आहे ते घरोघरी आपण सर्व हिंदू बांधवांच्या घरी, भगिनींच्या घरी आपण पोहोचवाल, ही एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.